नमस्कार. अभिनेत्री मुक्ता बर्वे एक भारतीय टेलिव्हिजन, चित्रपट आणि थिएटर अभिनेत्री आणि निर्माता आहेत. मुक्ता बर्वे सर्वात लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहेत. मुक्ता बर्वेंनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यामुळे मुक्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 6 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. एक सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी आणि इतर 5 वेगवेगळ्या नाटक आणि चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. एक अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि कष्टाळू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांना मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत ओळखले जाते. त्यांनी मराठी चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आता त्या सर्वात लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक बनले आहेत. मुक्ता बर्वे यांचा जन्म 17 मे 1979 रोजी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र येथे भारतीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील एका टेलिकॉम कंपनीत काम करत होते, तर आई शाळेत शिक्षिका होती. तसेच मुक्ताला एक भाऊ आहे, ज्याचे नाव डेबू बर्वे आहे. तो आता व्यावसायिक कलाकार आहे. मुक्ता बर्वे यांनी त्यांचे 11वी आणि 12वीचे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज, पुणे येथे घेतले. त्यानंतर ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्यशास्त्र विषयात पदवी घेतली. मुक्ताने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात घर तिघांचे हवे या स्टेज ड्रामामधून केली. त्यांनी 1999 मध्ये घडलंय बिघडलंय या शोद्वारे मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. 2001 मध्ये मुक्ताने आम्हाला वेगळे व्हायचे या मराठी नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. चक्र या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. थंग, माती माई, सावररे, साहस बहु और सेनेक्स, सुंबरन आणि एक डाव धोबी पछाड हे त्यांचे काही चित्रपट आहेत, ज्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. 2009 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट जोगवा नंतर मुक्ताच्या अभिनय कारकिर्दीला वेग आला आणि नंतर त्यांनी मुंबई पुणे मुंबई, आघात, बदाम राणी गुलाम चोर, लग्न पहावे करून यांसारखे बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले. मंगलाष्टक, डबल सीट आणि मुंबई पुणे मुंबई 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये मुक्ता बर्वे यांनी काम केले. याशिवाय मुक्ताला नाट्यक्षेत्रातही मोठे यश मिळाले. फायनल ड्राफ्ट, देहबान, कबड्डी कबड्डी आणि छापाकाटा ही त्यांची प्रसिद्ध नाट्ये आहेत. त्याशिवाय मुक्ता बर्वे या रसिका प्रोडक्शन नावाच्या निर्मिती संस्थेच्या संस्थापक आहेत. त्यांनी छापाकाटा, लव्ह बर्ड्स आणि इंदिरा यांसारख्या उल्लेखनीय नाटकांची निर्मिती केली आहे. 2016 मध्ये कोडमंत्र नावाचे एक नाटक, जे त्यांनी रसिका प्रोडक्शन अंतर्गत तयार केले आहे, ज्यामध्ये त्यांनी अभिनय केला आहे. त्यानंतरच्या काही वर्षात मुक्ता बर्वे मुंबई पुणे मुंबई 3, वेडिंगचा सिनेमा, आम्ही दोघी, बंदीशाळा आणि इतर अनेक चित्रपटांचा भाग बनल्या. सध्या मुक्ता बर्वे अविवाहित आहेत आणि त्यांच्या प्रियकर आणि अफेअरबद्दल कोणतीही माहिती किंवा अहवाल उपलब्ध नाही, कारण त्यांनी त्यांच्या नातेसंबंधाबद्दल कधीही खुलासा केला नाही. मुक्ता बर्वे यांना मिळालेले काही पुरस्कार: अल्फा गौरव अवॉर्ड, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, मराठी फिल्मफेअर अवॉर्ड, उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार, IBN लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार 2014, मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2010 साली त्यांना मिळाला होता. अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी 10वीत असताना घर तिघांचे हवे या मराठी नाटकातून अभिनयात पदार्पण केले. 2005 मध्ये आलेल्या फायनल ड्राफ्ट या मराठी नाटकात त्यांनी मुख्य भूमिका केली होती. त्या ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत स्माईल प्लीज या मराठी भाषेतील गाण्यात दिसल्या. हे गाणे यूट्यूबवर खूप लोकप्रिय झाले. मुक्ता बर्वे त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईला गेल्या, जिथे त्या कुर्ल्यातील मुलींच्या वसतिगृहात राहिल्या. त्यांच्या नाटकातून मिळणारे उत्पन्न भारतीय लष्कर कल्याण निधीला जाते. शिवाय मुक्ता ह्या प्राणीप्रेमी आहे आणि त्यांच्याकडे झेंडू नावाची एक मांजर आहे. मुक्ता बर्वे यांनी अनेक मराठी नाटके आणि चित्रपट तसेच टीव्ही शोमध्ये काम केले. त्यांच्या अप्रतिम अभिनयाने त्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचे रसिका प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. मुक्ता त्यांच्या नाटकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भारतीय लष्कर कल्याण निधीला देणगी देतात. मुक्ता बर्वे यांनी त्यांच्या इतर मैत्रिणींसोबत 2015 मध्ये ॲनिमल मॅटर टू मी नावाने पक्षी संरक्षणासाठी NGO स्थापन केला. त्या कविता देखील लिहितात. लोकसत्ता वृत्तपत्राने 2016 मध्ये त्यांची शोध नावाची कविता प्रकाशित केली होती. त्या द मुक्ता बर्वे शो नावाच्या शोमध्ये RJ आहेत, जे महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित आहे. मुक्ता बर्वे यांनी चकवा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2002 मध्ये मुक्ता बर्वे यांनी दिवांगी, तुमको ना भूल पाएंगे आणि आप मुझे अच्छे लगने लगे सारख्या चित्रपटात काम केले. मुक्ता बर्वे यांनी मुंबई पुणे मुंबई 2 2016च्या आणखी एका मराठी सेक्वेलमध्ये गौरीच्या भूमिकेत काम केले. त्या देवी नावाच्या बॉलिवूड चित्रपटात आरजूच्या भूमिकेत दिसल्या. मुक्ता बर्वे यांनी अनेक थिएटर आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले. त्यांनी 2008 मध्ये आम्ही मराठी पोरं हुशार,
आणि 2012 मध्ये झी गौरव पुरस्कार यांसारखे टीव्ही रियालिटी शो देखील होस्ट केले आहेत. मुक्ता बर्वे या झकास हिरोईन सीझन 2 या शो मध्ये जज म्हणून दिसल्या होत्या. तर मंडळी, तुम्हाला मुक्ता बर्वे यांचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा.